अगदी मोजक्याच साहित्यांमध्ये बाजारात मिळणाऱ्या आईस्क्रीमपेक्षा कितीतरी चविष्ट आणि खात राहावीशी वाटणारी ही आईस्क्रीम घरीच कशी बनवायची हे आज आपण पाहतोय. उन्हाळा चांगलाच सुरू झालेला आहे आणि यामध्ये मुलांनाच काय तर आपल्याला सुद्धा थंडगार असं काहीतरी खावंसं वाटतं. एकदा तुम्ही ही आईस्क्रीम फ्रीजमध्ये बनवून ठेवली की आठवडाभर म्हटलं तरी अगदी आहे अशी टिकते. मुळात शिल्लक राहतच नाही म्हणून आठवडाभर टिकायची शक्यता राहतच नाही. तर मग वाट कसली बघायची? चला बनवूयात अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही आईस्क्रीम. तर सगळ्यात आधी आपल्याला एखादं पसरट भांडं घ्यायचं आहे किंवा पसरट जी कढई असते, जी तळाला थोडीशी पसरट असते, अशी कढई तुम्ही घेऊ शकता. गॅसची फ्लेम इथे मी चालू केलेली आहे. या पॅनमध्ये अगदी थोडंसं म्हणजे एक 4-5 चमचे पाणी घालूयात आणि सगळ्यात आधी आपल्याला दूध इथे उकळून घ्यायचंय. तर इथे दूध घेत असताना निरसं दूध घ्यायचं आहे आणि याचबरोबर हे फुल फॅट क्रीमचं दूध असायला हवं किंवा इथे तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. आता हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचंय. दूध उकळून घेत असताना अधून-मधून अशा पद्धतीने हलवून घ्यायचंय म्हणजे यावरती साय जमा होणार नाही. आपल्याला यावरती अजिबातच साय नको. पसरट भांडं असेल तर अगदी 2-3 मिनिटांमध्ये दुधाला चांगली उकळी फुटली जाते. दुधाला चांगली उकळी फुटली की फक्त उकळी आल्यानंतर 2 मिनिटांसाठी हे दूध आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचंय. अगदीच खूप आटवण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही. हलकसंच दूध इथे आटलेलं आहे. फक्त 2 मिनिटांसाठीच इथे मी दूध एक्स्ट्रा उकळून घेतलं. गॅसची फ्लेम लगेचच आपल्याला कमी करायची. आता पार्लेचा जो 10 ते 12 रुपयाला एक पॅकेट मिळतं ते आपल्याला इथं घ्यायचंय आणि हे पार्लेचं बिस्किट संपूर्णपणे या गरम दुधामध्ये आपल्याला घालायचं आहे. अर्धा लिटर दुधासाठी बरोबर एक पार्लेचं पॅकेट अगदी पुरेसं होतं. पार्ले बिस्किटऐवजी तुम्ही इतर बिस्किटं सुद्धा वापरू शकता, जसं की हाइड अँड सीक आहे किंवा बॉर्बनचं सुद्धा बिस्किट तुम्ही इथे वापरू शकता, ज्यामध्ये क्रीम असते. असं बिस्किट जरी तुम्ही आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. संपूर्ण बिस्किटचं पॅकेट अर्धा लिटर दुधामध्ये घातलेलं आहे. गॅसची फ्लेम लो आहे हे लक्षात घ्या. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे, तर पोह्याच्या चमच्याच्या अंदाजानुसार बरोबर 3 ते 4 चमचे साखर मी यामध्ये घातली. साखर घालत असताना पार्ले बिस्किट सुद्धा बऱ्यापैकी गोड असतं, यामुळे याचा अंदाज घेऊनच साखर घाला. घातलेली साखर आणि ही बिस्किटं चांगली दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची. म्हणजे अगदी ही बिस्किटं मॅश व्हायला हवी. हवं असेल तर तुम्ही ना ही आधीच थोडीशी चुरा करून बिस्किटं घेतली तरी सुद्धा चालू शकतं. आपला भरपूर वेळ वाचावा यासाठी इथे मी पोटॅटो मॅशर घेतलेला आहे. या मॅशरनेच आपण व्यवस्थित ही बिस्किटं दुधामध्ये मिक्स करून घेऊ. दूध जेव्हा भरपूर गरम असतं अशा वेळेस पटकन बिस्किटं यामध्ये अशी विरघळली जात नाही, मिक्स होत नाही. यामुळे थोडीशी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं, की आधीच जर तुम्ही थोडासा हाताने भुगा बिस्किटांचा करून घेतला आणि मग तो गरम दुधामध्ये तुम्ही घातला तरी सुद्धा चालू शकतं. आणि अगदीच थोडे मोठे असे चंक्स जरी राहिले बिस्किटाचे तरी सुद्धा चालू शकतं. कारण पुढे जाऊन आपण एक अशी स्टेप करणार आहोत, की यामध्ये बिस्किटं पूर्णपणे अशी विरघळली जातात. जमेल तितकी बिस्किटं दुधामध्ये मी चांगली मिक्स करून घेतली. घातलेली साखर सुद्धा लगेचच विरघळली गेली. बिस्किट घातल्यानंतर दुधाची उकळी जी आहे ती संपूर्णपणे कमी होते आणि आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते चांगलं उकळवून घ्यायचंय. तळाला आणि साईडला जर चिकटत असेल तर ते सुद्धा आपल्याला मिक्स करत असताना काढून घ्यायचंय. तर बघा मिश्रणाला चांगली उकळी फुटलेली आहे. साधारण अशी उकळी फुटली की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची. फार जास्त वेळ उकळवत बसायचं नाही किंवा खूप जास्त हे मिश्रण घट्ट आपल्याला नको आहे. म्हणूनच गॅसची फ्लेम इथं बंद केली. आता यानंतर हे मिश्रण आपण संपूर्णपणे थंड करून घेऊ. तसं तर बिस्किटाला स्वतःचा सुद्धा भरपूर असा छान फ्लेवर आहे. तरी सुद्धा इथं मी वेलची पावडर घातलेली आहे. लक्षात घ्या गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच वेलची पावडर घालायची. म्हणजे मग त्याचा स्वाद जो आहे तो चांगला टिकून राहतो. वेलची पावडर मिक्स करून घेतली. आता यानंतर हे मिश्रण संपूर्णपणे थंड होण्याची वाट पाहूयात. तर हे बघा हे मिश्रण असं अगदी एक 15 ते 20 मिनिटांमध्ये बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. हलकसं जरी कोमट असेल तरी सुद्धा चालू शकतं. आता हे मिश्रण सुरुवातीपेक्षा तुम्हाला भरपूर दाटसर दिसत असेल, पण हरकत नाही. पुढे जाऊन आपण हे पुन्हा एकदा थोडंसं पातळ करणारच आहोत. आता हे थंड झालेलं मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय किंवा ज्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम सेट करणार आहात, तो डबा तुम्ही इथे घेऊ शकता. शक्यतो हा डबा असा तळाला फ्लॅट असायला हवा. आता तुम्ही म्हणाल, की ह्याच्यामध्ये हलकेसे चंक्स सुद्धा दिसतायत आणि आईस्क्रीम ह्याची कशी तयार होईल? तर ही आपली आईस्क्रीम बनवण्याची पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप आपण पाहणारच आहोत. त्यावेळेस प्रॉपर असा आईस्क्रीमचा बेस तयार होईल. आता हे मिश्रण थोडंसं फ्लॅट करून घेतलं, एकसारखं करून घेतलं. याचं झाकण लावून घेऊयात आणि आता हे फ्रीझरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे कमीत कमी 2 ते 3 तासांसाठी. 2 ते 3 तासानंतर पुन्हा आईस्क्रीमचा डबा हा फ्रीजमधून मी बाहेर काढलेला आहे.
आता मिश्रण बऱ्यापैकी जमलेलं आहे, पण तरी सुद्धा भरपूर असं सॉफ्ट आहे. आता यामध्ये अजिबातच आपल्याला जे आईस क्रिस्टल्स असतात ते जमायला नको म्हणून ही पहिली स्टेप आपण केली. आता यानंतर हे जे तयार झालेलं थंड आणि हलकसं घट्ट असं मिश्रण आहे, ते आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचंय. आता संपूर्ण मिश्रण इथे मी या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. जर तुमच्या घरामध्ये कोको पावडर असेल, तर पोह्याचे 2 चमचे भरून यामध्ये कोको पावडर घालायची. नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि यासोबतच पाव वाटी भरून इथे मी कंपाऊंड चॉकलेट सुद्धा घातलंय. याऐवजी तुम्ही ₹10 ची डेअरी मिल्क जरी घातली तरी सुद्धा चालू शकतं. किंवा जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, की पार्ले बिस्किट ऐवजी तुम्ही इतर जी क्रीमची बिस्किट असतात, ती सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. यामुळे तुम्हाला कुठल्याही एक्स्ट्रा कोको पावडर किंवा चॉकलेट्स घालायची गरज पडत नाही. आता इथे मिश्रण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी असं सेट झालेलं आहे. जर मिक्सरमध्ये फिरवण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल किंवा मिश्रण थोडंसं घट्ट आणि मिक्सरच्या साइडला किंवा भांड्याच्या साइडला असं चिकटत असेल, तर उकळून थंड केलेलं दूध तुम्ही एक 4-5 चमचे यामध्ये घातले तरी सुद्धा चालू शकतं. याच कन्सिस्टन्सीचं मिश्रण असायला हवं, खूप जास्त पातळ सुद्धा नको. आधीच्या डब्यामध्येच हे मिश्रण मी ओतून घेतलेलं आहे. थोडंसं हे मिश्रण टॅप करून घेऊयात म्हणजे व्यवस्थित असं सेट होईल. यावरती झाकण लावूयात आणि रात्रभर हे मिश्रण फ्रीज होण्यासाठी ठेवून देऊ. तर जवळ-जवळ 12 तासांसाठी ही आईस्क्रीम मी चांगली फ्रीज करून घेतलेली आहे किंवा यापेक्षा जास्त तुम्ही ठेवू शकता. अशीच वरती ही बरोबर 10 मिनिटांसाठी ठेवली होती, म्हणजे मग सेट होते. आईस्क्रीम स्कूपरनेच आपण यावरची आईस्क्रीम काढून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता अगदी इझिली आईस्क्रीम निघत आहे आणि मस्त असे आईस्क्रीमचे स्कूप आपण इथं या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी विकतची जशी चॉकलेट आईस्क्रीम दिसते, अगदी त्याच पद्धतीने दिसते. आपण यामध्ये चॉकलेट कट करून घातलं होतं, यामुळे हलकेसे याच्यामध्ये चॉकलेटचे क्रंच सुद्धा दिसतायत. यामुळेच ही अगदी विकत सारखी दिसते आणि टेस्टला सुद्धा अप्रतिम लागते. घरात असणाऱ्या काही मोजक्या साहित्यांपासूनच ही कमाल अशी आईस्क्रीम आपण तयार केलेली आहे. कोणतेही एक्स्ट्राची मेहनत नाही किंवा कोणतेही एक्स्ट्राचे साहित्य तुम्हाला लागणार नाही. जसं की मिल्क पावडर आहे, कंडेन्स मिल्क आहे किंवा आईस्क्रीम बनवण्यासाठी स्पेसिफिक असे पावडर सुद्धा वापरले जातात. ते पावडर सुद्धा इथे वापरलेलं नाही. कोणताही आर्टिफिशियल रंग नाही, फ्लेवर नाही, तरी सुद्धा अप्रतिम दिसणारी ही चॉकलेट आईस्क्रीम आपली इथे तयार झालेली आहे. बघितल्यानंतर कोणाला कळणार सुद्धा नाही, की ही घरी बनवलेली आईस्क्रीम असेल. टेस्टला तर बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा कितीतरी पटीने चविष्ट लागते. बऱ्याचदा घरी बनवलेल्या आईस्क्रीममध्ये ना बर्फाचे खडे असतात, तर या आईस्क्रीममध्ये अजिबात कुठेही तुम्हाला बर्फाचा एकही खडा दिसणार नाही. आणि याचबरोबर जेव्हा आपण बाहेरची आईस्क्रीम खातो त्यावेळेस हलकीशी दाताला कळ बसली जाते. या आईस्क्रीममुळे असं अजिबात होत नाही. त्यामुळे मनसोक्त तुम्ही हे आईस्क्रीम खाऊ शकता. आशा करते की आजची ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही आईस्क्रीमची रेसिपी जरूर शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.